सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये शनिवारी तिचे संदर्भ नसलेली गोष्ट हे नाटक सादर करण्यात आलं. स्त्री आणि पुरुषाचे वैयक्तिक आणि सामाजिक अस्तित्वासाठी असणारं वैचारिक मत, द्वंद्व आणि स्वतःशीच असणारं द्वंद्व यातून निर्माण होणारी परिस्थिती आणि घ्यावयाचे निर्णय या नाटकातून लेखकानं अतिशय सुंदरपणे मांडली आहे. मूळ लेखक राजन खान यांनी लिहिलेल्या या कथेचं सामाजिक आणि कौटुंबिक भान ठेवून डॉक्टर प्रमोद खाडीलकर यांनी नाट्य रूपांतर केलंय. नाट्य रूपांतर करताना नवरा बायको, स्त्री पुरुष नातेसंबंध आणि त्यांचा इगो हा गाभा आणि परिस्थिती उद्भवण्याचं मूळ कारण या संपूर्ण नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. वास्तववादी दोनच पात्रांच्या नाटकाचं सादरीकरण करताना कथेचं स्वरूप, रंगमंचाचा अवकाश, पात्रांचा अवकाश आणि नाटकाचा वेग ही चतुसूत्री साधत वास्तववादी नाटकात प्रामुख्यानं नेपथ्यातून प्रतिकात्मक गोष्टींची जोड देऊन प्रयोग उभारलाय. नेपथ्यासोबतच प्रकाश योजना, ध्वनी आणि पार्श्वसंगीत याचा अवडंबर न करता जितका आवश्यक तितकाच वापर करून नाटकाचे मुख्य अंग, अभिनय आणि अभिनयाचे प्रकार यावर जास्तीत जास्त भर देऊन सकस नाट्यानुभव देण्याचा प्रयोग प्रकाश रावळ यांच्या दिग्दर्शनातून मनोरंजन मंडळ या संस्थेनं केलाय. अभिनेता संतोष अबाळे आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांनी आपल्या सुंदर अभिनयातून या नाटकामध्ये रंग भरलाय. आयुष्यात अहंकारानं घेतलेला एक चुकीचा निर्णय खूप पश्चाताप देऊन जातोय, हे या नाटकात चांगल्या प्रकारे दाखवण्याचं काम केलंय, असं दिग्दर्शक प्रकाश रावळ यांनी सांगितलं. हा नाटकाचा जो विचार आहे तो आपल्यातच आपल्याला असलेलं द्वंद्व, आपले विचार आणि समाजामध्ये आपल्या अस्तित्वासाठी आपला जो लढा असतो त्यासाठी नकळतपणे एक इगो आपल्यात येत असतो, स्त्री असो किंवा पुरुष असो. आणि त्यातनं एखादा प्रसंग आपल्या आयुष्यात असा आला असेल किंवा एखादा निर्णय घ्यायचा असेल आणि त्यावेळेला आपल्या योगाच्या माध्यमातून एक चुकीचा निर्णय माणसाच्या आयुष्यात त्याच्या पूर्ण जीवनावर त्याचं पश्चाताप पडतो. आणि त्या पश्चातापामागे मला ह्या पूर्ण नाटकाचे इगो हाच एक गाभा आहे आणि नवरा आणि बायको यांच्या नात्यातून ही कथा मांडते. अहंकाराला आळा घातला तर कितीतरी संसार सुखी होतील, असं बाबाची भूमिका साकारलेल्या संतोष अबाळे यांनी सांगितलं. अहंकार नावाची जी गोष्ट आहे, इगो ज्याला आपण म्हणतो, तो जर माणसाच्या पाठीमागं लागला किंवा डोक्यात गेला तर आपण आपल्या सोन्यासारख्या आयुष्याचं किती नुकसान होऊ शकतं. पण जर वेळीच ती गोष्ट आपल्याला समजली आणि त्याच्यावर आळा घालता आला तर कितीतरी संसार सुखाचे होतील, रांगायला लागतील असं मला वाटतं. इथं स्त्री पुरुषाला आपला इगो खाली पाडायचा नाही, हेच यामधून दाखवलंय, असं आईची भूमिका साकारलेल्या मानसी कुलकर्णी हिनं सांगितलं. मी तिची भूमिका करते. या नाटकात नावं न देण्यामागचं एकच कारण होतं, कारण खूप हे झालं असतं की नावं जर आली असती तर मग कळलं नसतं की नक्की कोण, काय, कसं. सो आम्हाला मुद्दाम नावं नको होते. आणि याचा भूमिकेचं असंच होतं की ही कथा मोस्टली इगोवर आहे. ही कुठलंही फेमिनिस्ट वगैरे असं काही नाही आहे. ही कथा इगोवर आहे, मेल फिमेल इगो. कारण कोणालाही आपला इगो खाली पाडून द्यायचा नसतो कधीच. त्यामुळे ही पूर्ण इगोवर कथा आहे. आणि आमच्या सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला. आमचे दिग्दर्शक प्रकाश रावळ सर, त्याच्यानंतर संतोष अबाळे सर, सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला आणि छान वाटलं. या नाटकाची कथा इतकी सुंदर होती की ती माझ्या जीवनाशी कुठेतरी एकरूप होती, त्यामुळं मला गहिवरून आलं, असं प्रेक्षक सुनील कामते यांनी सांगितलं. ह्या एकांकिकेची जी संकल्पना होती, ती जी कथा होती ना, ती कथा प्रत्येकाला कनेक्ट होणारी होती. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष हा भाव होता, पत्नी आणि पती ह्यांचा संघर्ष होता कळक आहे. आणि ह्या सगळ्या संघर्षाला त्यांचं बालपण, त्यांच्या मुलांचा संघर्ष, ह्या सगळ्या गोष्टी जवळ होत्या कळक आहे, जे माझ्याही आयुष्यात कुठे गोष्टी घडून गेल्यात कळक आहे. आणि ते त्यांनी इतकं सुंदर मांडलं होतं, त्यांनी इतकं सुंदर मांडलेलं होतं कळक आहे. ते दोघांचे संवाद इतके सुंदर होते. त्यांनी ज्या संयतपर्यंत अभिनय केला आणि ते सगळं लाईव्ह पाहताना इतकं अंगावती येत होतं कळक आहे. त्यासोबत लाईटचा सिस्टीम, म्हणजे नेपथ्य, संगीत अतिशय सुंदर होतं कळक आहे. ह्या सगळ्यामुळं एक भावनिक वादळ मनामध्ये तयार झालं आणि त्याच्यावर आम्ही सगळेच प्रेक्षक अतिशय गहिवरून गेलो. फक्त मी असं नाही, ज्यांनी हा नाटक पूर्णपणे पाहिलेलं आहे त्या सर्वांना नाटक अतिशय आवडलं. तिचे संदर्भ नसलेली गोष्ट मनोरंजन मंडळाची एकांकिका होती, ती अतिशय सुंदर होती. सर्व अभिनेत्यांचा अभिनय आणि त्याची पटकथा, राजन खानांचं लेखन आणि प्रवीण रावळांचं दिग्दर्शन अतिशय अफलातून होतं. मला एक वेगळा अनुभव आला.
याचे मूळ कथालेखक राजन खान असून डॉक्टर प्रमोद खाडीलकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नाट्य रूपांतरण केलंय. दिग्दर्शक प्रकाश रावळ यांनी सुंदर सादरीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. निखिल शिंदे यांचं नेपथ्य, आसिम भागवत यांची प्रकाश योजना, आविष्कार कांबळे यांचं ध्वनी आणि पार्श्वसंगीत, सुनीता वर्मा यांची रंगभूषा, स्नेहा वर्मा यांची वेशभूषा आणि सोहम बोंगाळे, रमाकांत मिस्त्री, आनंद ढमणगे, सारंग भांबुरे, सौरभ पांढरे, प्रतीक साठे यांचं रंगमंच सहाय्य आणि पायल पांडे सूत्रधारेमधून हे नाटक प्रेक्षकांना भावल्याचं दिसून येत होतं.